महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा तडाखा दिलाय। विशेषतः होळ, सदोबाची वाडी, वडगाव, निंबाळकर, निंबूतसह परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भाजीपाला पिकांसह फळबागा जमिनीवर आडव्या झाल्यात। यानंतर शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी होळ, सदोबाची वाडी, वडगाव बुद्रुक यासह इतर परिसरात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधत युगेंद्र पवार यांनी एकूणच परिस्थितीचा आढावा घेतलाय। काय सांगताल आपण, आतूनच नुकसान झालेले केळी बाग, पेरू असं बऱ्याच भरपूर झालेलं आहे आणि बऱ्याच गावांमध्ये बारामतीतल्या पश्चिम भागातल्या बऱ्याच गावांमध्ये असं नुकसान झालंय। काल दुपारी साधारण 3-3:30 वाजता इथं वारं सुरू झालं। वारं इथं चालू असताना गारपीट, पाऊस आणि असं एक वादळ आलं आणि इथले सगळी पिकं ही आडवी गेलीत। मग होळ असेल, वडगाव निंबाळकर असेल, सदोबाची वाडी, असे बरेच गावं आहेत, कुर्णेवाडी, अजून कुठली आपली गाव, सस्तेवाडी असेल, बऱ्याच गावांमध्ये शेतकऱ्यांची पिकं सगळी आडवी झालेली आहेत। त्याची पाहणी आम्ही करायला आलोय। साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी आपल्या पंधऱ्यामध्ये पण असंच झालेलं। तिथंही आम्ही गेलेलो, तिथंही आम्ही पाहणी केली। तिथं आम्ही शासनाकडे अशी एक मागणी केली होती की प्रत्येक शेतकऱ्याला जो पंचनामा करेल साधारण एकरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। कारण खर्च आता वाढलाय। 5,000 आणि 10,000 काय होत नसतं। कमीत कमी 1 लाख रुपये तरी आपल्या इथं शेतकऱ्यांना असे हे शासनाकडून पैसे हे भेटले पाहिजेत, ही अशी आमची मागणी आहे। आता दौरा आमचा चालू आहे। 3-4 गावं आम्ही आता बघितलीत आणि आता इथून पुढेही आम्ही जाणार आहे आणि आमचे जे काही आता गावं राहिलीत, बजरंगवाडी असेल, लाटे असेल, कुर्णेवाडी असेल, ह्या सगळ्या गावांमध्ये पण नुकसान बरंच झालेलं आहे, तेही आम्ही बघून घेणार। मागच्या वेळी देखील काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही, त्याबद्दल काय सांगा? मदत ही मिळत नाही। ह्याच्या पूर्वीची मदत पण आम्हाला सगळ्यांना कुणालाच मदत मिळालेली नाहीये, तरी आम्ही प्रयत्न करतो। आम्ही आता एक आंदोलन पण करणार आहे। शासनाचं लक्ष शेतकऱ्यांकडे असावं। आज शेतकऱ्यांसाठी जर कोणी चांगलं काम किंवा फायदा करून दिला असेल तर तो फक्त आणि फक्त पवार साहेबांनी तेव्हा करून दिला। मोदी साहेब जेव्हा सत्तेत आले 2014 मध्ये, तेव्हा आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं की शेतकऱ्यांचं इन्कम हे दुप्पट करणार, फार्मर इन्कम डबल करणार, पण तसं काय होताना आपल्याला दिसत नाहीये। कांद्याला भाव नाहीये, गारपीट किंवा शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान झाल्यावर शासन इथं लक्ष देत नाही, शेतकऱ्यांसाठी धावत येत नाही, मदत त्यांना करत नाही। आमची एवढीच अपेक्षा आहे की जरी तुम्ही आमचं उत्पन्न किंवा आमचं इन्कम जर तुम्ही डबल करत नसाल किंवा होत नसेल, आता 10-12 वर्ष झाली आम्ही थांबलोय आमचं इन्कम वाढण्यासाठी, ते काय होत नाहीये। पण कमीत कमी असं जेव्हा एक संकट आमच्यावर जेव्हा येते तेव्हा शासनाने धावून आलं पाहिजे, आम्हाला मदत केली पाहिजे। कमीत कमी एकरी 1 लाख रुपये तरी आम्हाला दिलं पाहिजे। आमचा खर्च सगळा निघणार नाहीये 1 लाखामध्ये, पण थोडीफार आम्हाला मदत होईल एवढीच आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे। आणि तुमच्या माध्यमातून आमचा एक प्रयत्न आहे की शासन हे आमच्याकडे पण म्हणजे शेतकऱ्यांकडे लक्ष देईल। संध्याला न्यूज करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।